जय भीम. आपण पाहत आहात बहुजन जागृती. चौथा दिवस निघत आहे तरीही उसाला तोड चालू होत नाही. याचा या ठिकाणी सर्वप्रथम या भांडवलदारशाहीचा आणि या इथल्या प्रस्थापित धनदांडग्या आमदारांचा या ठिकाणी मी बौद्ध समाजाच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीचा निषेध करतो. हा जर ऊस एखाद्या पाटलाचा असता, हा जर ऊस एखाद्या सवर्णाचा असता तर 24 तासाच्या आत त्या ऊसाला तोड चालू झाली असती आणि आतापर्यंत तो ऊस कारखान्याला नेला असता. म्हणजे ऊस जाळून आमचं नुकसान केलं आणि ऊस नेण्यासाठी दिरंगाई करून देखील आमचं या ठिकाणी तुम्ही नुकसान करत आहात. मग माझा या ठिकाणच्या प्रस्थापितांना प्रश्न आहे की आम्ही बौद्ध समाजाचे माणसं भोगाव मधले आम्ही काय माणूस नाहीत का? आम्ही माणूस नाहीत का? आम्हालाही भावना आहेत. अरे जी मुलगी पळून गेली त्याच्यामध्ये दोष मुलगी बी आहे. दोष फक्त मुलाचा आहे का? दोष मुलाचा नाही. ते दोघंही सज्ञान आहेत. त्याने कोर्ट मॅरेज केलंय. कायद्याचा प्रश्न आहे ते त्यांचं बघून घेतील. परंतु मग ती मुलगी वाटा लावण्यासाठी बौद्ध समाजाचा दोष आहे का? का आमचा बौद्ध समाज म्हणला बाई तू येणं आमच्या पोरासंग पळून जाय असा विषय झाला का? का त्या पोराला घरातले माय बाबा म्हणले की तू जाय आणि त्या पोरला पळून घेऊन जाय असा कसलाही विषय झालेला नाही. परंतु त्या ठिकाणी आम्ही 18 तारखेला संध्याकाळचे 12 वाजले एफ.आय.आर करायला 12. अरे इकून याचा फोन येतोय तिकून त्याचा फोन येतोय. हिकमत आता फोनवर आमच्या जिल्हा कार्याध्यक्षाला बोलतेत किंवा साहेब तुम्ही काय करा झालेलं प्रकरण तिथंच मिटवा. का? अरे आमच्या घरात जाळे तरी आम्ही प्रकरण मिटवायचे. आमच्या घरात घुसून तुम्ही आग लावले, आमचे उसळ जाळे तरी आम्ही एफ.आय.आर करायचं नाही. साधा ही हुकुमशाही का लोकशाही? आणि दडपण काय तर तुम्ही जर एफ.आय.आर केला तर आम्ही तुमची उसळ येणार नाही. तेच केलं महिला होत्यानं. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही एफ.आय.आर दाखल करू नका, गुन्हेगाराला मोकाट सोडा, त्याच्यावर कसलीही कायदेशीर कारवाई करू नका. आणि असं जर करत असतात तर आम्ही तुमच्या दुसऱ्या दिवशी उसळ नेऊ. आपण न्यायाला वाचा फोडली. वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कमिटी आणि जिल्हा कार्याध्यक्ष यांनी तुमच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन एफ.आय.आर फाडला आणि त्याचा सूड तुम्ही असा घेतात का? म्हणजे तुम्ही आमच्या घरात घुसून घर जरी जाळले तरी आम्ही गपचिप घरात बसायचं, आम्ही एफ.आय.आर दाखल करायचं नाही. मग इथं लोकशाही चालू का हुकुमशाही चालू आहे? त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो की वंचित बहुजन आघाडी तुमच्या खंबीरपणे पाठीशी. त्यानं आज ऊस नाही जर नेला तर आज फक्त भोगाव मधले बौद्ध समाज आणि वंचित बहुजन आघाडीची तालुका आणि जिल्हा कमिटी जर रस्त्यावर आहे. जर या 24 तासाच्या आत इथल्या कारखानदारानं ऊस जर नाही नेला तर संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध समाज तुमच्या पाठीमागे उभा राहिले काही होणार नाही. वेळ पडली तर साखर आयुक्तापाशी जाऊन बसून आणि या सगळ्या धनदांडग्या कारखान्याला आम्ही लॉक लावण्याचं काम करू. त्यानंतर मी बाबासाहेब गालफाटे यांना विनंती करते की आपण